आणि यानंतर अविनाश पाठक हे नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. 2013च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत. 28 जून 2024 ते 22 एप्रिल 2025 या दरम्यान ते बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. तर पुढे तहसीलदारापासून प्रशासकीय कारकिर्दीस त्यांनी सुरुवात केलेली आहे. लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध पदांवरती त्यांनी काम पाहिलंय. मत्स्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक देखील ते होते. आणि बीडमधील भूसंपादन घोटाळा हा नेमका काय आहे ते देखील जाणून घेऊयात. धुळे सोलापूर महामार्ग भूसंपादनामध्ये 310 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. संपादित जमिनीचा मोबदला वाढवून रक्कम लाटल्याचाही आरोप करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटे आदेश काढून मोबदला वाढवण्यात आलाय. तर खोटे आदेश जुन्या तारखांचे दाखवून दप्तरी नोंद केली आहे. 154 प्रकरणांमध्ये वाढीव मोबदल्याची रक्कम फुगवली. 241 कोटींच्या वाढीव मोबदल्यापैकी 73.4 कोटींचे प्रत्यक्ष वाटप झालेले आहे. मोबदला वाटपात अनधिकृत नोंदीही नव्हत्या, अधिकृत नोंदवणी देखील नव्हती, तर नियमांचं पालन देखील करण्यात आलेलं नाहीये. तर असा हा घोटाळा समोर येतोय. बनावट आदेशांवरती जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांची सही आहे. विद्यमान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चौकशीचे आदेश दिले.